काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब बोलण्यासाठी आहेत। साहेब काय सांगाल? राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केला आहे, काय राहुल गांधी आरोप करत नाहीत, राहुल गांधी पुराव्यानिशी मुद्देसूद स्वरूपामध्ये माहिती देतात। त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ही आणलेली माहिती की आभाळातून आणलेली नाही, ती काही नॉन बायोलॉजिकल आपल्या मोदी साहेबांसारखी नाही। इलेक्शन कमिशनच्या डाटातूनच ती दिलेली आहे। इलेक्शन कमिशनच्या डाटातून आलेल्या माहितीला आपण माहिती म्हणू शकत नाही, तर तो त्यांनी पोलखोल एक प्रकारे ही निवडणूक आयोगाची केलेली आहे आणि निवडणूक आयोग हे हातावर हात ठेवून गप्प बसलेला आहे। इकडे निवडणूक जाहीर झाली आहे, आपली मागणी होती की निवडणूक पुढे ढकलाव्यात? नाही, आमची मागणी तशा प्रकारची नव्हती। आमची मागणी होती की मतदार यादीतला गोंधळ हा दुरुस्त करावा। आता निवडणूक आयोगाने बोटचेपे स्वरूपाची भूमिका घेतली आहे। काय जे निवडणूक आयोग जो आहे तो राजकारण्यांच्या याच्यावर चालतो? स्पष्ट आहे, त्यांना फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे। मात्र ती पार न पाडता ती जे लपना छपनीचा खेळ जो खेळतात आहे, यामागे स्पष्ट स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाचा वर भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा दबाव आहे आणि ते कठपुतली म्हणून कार्यरत असल्याचं स्पष्ट होत आहे। काँग्रेसची टिळक भवनात पत्रकार बैठक जी झाली त्यात मनसेच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला, काय सांगाल? अशा स्वरूपाचा निर्णय आहे। ती बैठक जी आहे ही गेल्या 2 महिन्यापासून निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही केलेली तयारी आणि त्या अनुषंगानं निवडणुका जाहीर होतात आहे, त्या पार्श्वभूमीवर आपली पुढची मोठं सप्रेंडी काय राहील, नेतृत्वाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं फिरलं पाहिजे आदी इत्यादी गोष्टीवर चर्चा झाली। युती आघाडीच्या संदर्भात निर्णय आमचा आधीच झालेला आहे। इंडिया अलायन्स पार्टनर सोबत आम्ही चर्चा करू। इंडिया आघाडीने जर मनसेला घेतलं तर आपली काय भूमिका असणार? त्यांनी जावं तशा प्रकारचा प्रस्ताव हा देशभरातील सर्व नेत्यांना सादर करावा, मात्र अजून त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही। काय आपण राहुल गांधी यांच्याकडे हा प्रस्ताव नेणार आहात? मी प्रस्ताव नेण्याचा प्रश्नच नाही। मी प्रदेश काँग्रेस कमिटीचा काँग्रेसचा प्रांताध्यक्ष आहे आणि अशा दुसऱ्या पक्षाचा प्रस्ताव मी घेऊन जाणं हे संयुक्तिक आणि अपेक्षित आणि अभिप्रेत नाही। 2 स्टार हे काय प्रकरण आहे? ज्या मतदाराचं नाव 2दा असेल त्याच्या पुढे 2 देऊ एवढं सांगितलं। मात्र आमची मागणी आहे की 3 असेल तर 3 द्या, 4 असेल तर 4 द्या, 10दा नाव असेल तर 10दा द्या आणि 100दा असेल तर 100 टिक मार्क करा आणि 1000 असतील तर 1000 स्टार त्या नावापुढे लावा। तरच आम्ही निवडणूक आयोगाला कोणाच्या दबावात नाही असं म्हणू शकतो। त्यांच्याजवळ सर्व चिठ्ठा आहे, मात्र त्यांनी चुप्पी साधलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित लढणार आहात की? जिल्हा स्तरावर आम्ही या संदर्भातील निर्णय हे यापूर्वीच दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाऊ। नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर किंवा इतर जो निर्णय आहे तो जिल्हा पातळीवर घेणार असल्याचं सांगितलं आहे। नरेंद्र पाटील, न्यूज 18 लोकमत, सेवाग्राम, वर्धा।